नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ना सुखे बोंबील आणि बटाट्याची अशी रसरशीत भाजी बनवतो आहोत ना, जे तुम्ही भाकरीसोबत जर खाल ना, त्या एक नाही तर 2-2 एक्स्ट्रा भाकऱ्या खाल, इतकी टेस्टी लागते, इतकी भन्नाट लागते. तिथे कुठेही सुके बोंबील वगैरे जास्त वेळ भिजत टाकायची गरज नाही. याच्यासाठी थोडेसे मोठेवाले जे सुके बोंबील असतात ना, ते घ्यायचे. माझ्याकडे एकदम मोठेवाले नाही आहे, पण मीडियमवाले जे आहेत ना, ते घेतलेले आहेत मी. आणि थोडेसे भिजत ठेवलेले आहेत. त्यानंतर आता एका कढईमध्ये आपण फोडणीसाठी तेल गरम करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता आणि ठेचलेलं लसूण एकत्र टाकलेलं आहे मी आणि छान परतवायचं आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे. चांगलं परतलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ना बारीक चिरलेला कांदा वगैरे टाकणार आहे. कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित मी कापून ठेवलेलं आहे, फाईनली चॉप करून ठेवलेलं आहे. एकदा तयारी केली की डायरेक्ट इथे फोडणी टाकायची. आणि बघा इथे मस्त असं लसूण भाजला जात आहे आणि लसूण कढीपत्त्याची पानं तेलावर छान तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा हा मीडियम साईजचा एक घेतलेला आहे आणि मस्त फाईनली चॉप करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तो टाकायचा आहे. तोही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. जास्त वेळ लागत नाही आणि माझी जी कढई आहे ना ती एकदम हलकी आहे, त्याच्यामुळे पटकन परतला जातो. 1 ते 2 मिनटाच्या आतच परतला जातो, एवढं भारी आहे. म्हणजे हलकी असल्यामुळे कुठे जाड वगैरे नाही आहे, जाडबुडाची नाही आहे ना, त्याच्यामुळे ते पटकन होऊन जातो. आणि इथे बघा नुसतं परतता परतता त्याचा कलर चेंज झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. हा आता तुम्ही मोठ्या साईजचा एक घेऊ शकता किंवा मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेऊ शकता. मी ते मोठ्या साईजचा एकच घेतलेला आहे. त्याच्यानंतर तोही मस्त लाल चटक आहे टोमॅटो आणि छान तोही फाईनली चॉप करून घेतलेला आहे. आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ. म्हणजे एकदाच टाकणार आहोत भाजीसाठी पूर्ण, नंतर टाकायची गरज लागत नाही. वाटणामध्येही थोडंसं मीठ असतं, त्याच्यामुळे मी इथे आधीच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर छान परतवून घ्यायचं आहे. आणि बघा इथे परतता मस्त टोमॅटो स्मॅशी असं झालेलं आहे, छान शिजला गेलेला आहे. आणि सुक्या बोंबीलबरोबर बटाटा आहे, त्याच्यामुळे मी मोठ्या साईजचा एक बटाटा ना आपण मस्त सोलून वगैरे घेतलेला आहे आणि उभे उभे म्हणजे त्याचे मीडियम साईजचे पीसेस करून घेतलेले आहे. तुम्ही उभे पण करून घेऊ शकता, जसे आपण वेजेस वगैरे बनवतो ना, पोटॅटो वेजेस वगैरे त्याच्यासारखे पीसेस करून घेऊ शकता. मी ते मीडियम ह्याच्यामध्ये असे क्यूब्समध्ये कट करून घेतलेलं आहे आणि पाण्यात टाकून ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यातलं स्टार्च निघून जाईल. आणि त्याच्यानंतर इथे बघा तोपर्यंत आपण मस्त इथे कांदा टोमॅटो छान परतला गेलेला आहे. त्याच्यामध्ये बेसिक जे मसाले असतात ते टाकलेले आहे. लाल तिखट, हळद टाकलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे, जेणेकरून थोडासा झणझणीतपणा यावा त्याला आणि छान परतवून घ्यायचं आहे. आता हे कांदा खोबऱ्याचं सुकं जे वाटण असतं ते टाकते आहे, जेणेकरून त्याला मस्त असं घट्टसरपणा येईल. वाटणामुळे ना त्याला मस्त थिकनेस येतो, रसरशीत होतो. एकदम जर वाटण वगैरे काहीच टाकलं नाही ना मग ते पातळ होतं आणि तसं नको आहे पातळ. जर थोडंसं घट्टसरपणा वगैरे असं ना रसरशीतपणा, मग तो आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो आणि खूप एन्जॉय करायला होतं. आणि छान परतवून घ्यायचं आहे. जरी कांदा खोबरं भाजलेलं वगैरे असलं ना तरी पण माझी आई तर म्हणते तेलावरच ते वाटण मसाल्यांमध्ये भाजून घ्यायचं, व्यवस्थित परतवून घ्यायचं, तेव्हाच त्याचा सुगंध खूप छान येतो. आणि त्याच्यानंतर इथे बघा मी बोलली होती ना बटाटा सोलून बारीक फोडी करून त्याच्यानंतर आहेत. त्याच्यानंतर त्या भिजत टाकलेल्या होत्या आणि तो 2 ते 3 पाण्यातनं धुवून आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी जास्तही टाकलेलं नाही आहे. जवळपास पेला एक असतो ना, पेलाभरच पाणी टाकलेलं आहे. तोही छोटा आहे साईजचा, जास्त टाकायचं नाही. फक्त याच्यामध्ये मग व्यवस्थित बटाटा शिजला गेला पाहिजे ना, त्यासाठी टाकलेला आहे. आणि ते बटाटा पहिले शिजवून घ्यायचा आहे, कारण का बोंबलाला जास्त वेळ लागत नाही, कारण का एकदम मोठे असे बोंबील नाही आहेत, मीडियम साईजचे आहेत. म्हणून पाणी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं ना की त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटा पटकन शिजला जातो. आणि ते बघा झाकण ठेवून शिजवून घेतलं. त्याच्यानंतर मी काढून घेतलं झाकण आणि आता त्या भाजीमध्ये आपण ग्रेव्हीमध्ये तुम्ही पाहिजे चेक करू शकता किंवा 50-60% जर बटाटा शिजला ना त्याच्यानंतर बोंबील टाकला तरी चालेल, कारण का आपल्याला बोंबलालाही थोडंसं शिजवायचं आहे. त्यानंतर बघा इथे लगेच मी आता धुवायच्या आधीच ह्याच्यामध्ये पाण्यात टाकलेले ते तुम्हाला दाखवले आणि त्याच्यानंतर लगेच धुवून घ्यायचे आहेत. आणि धुतल्यानंतर बोंबील टाकलेले आहेत इथे, सुके बोंबील मस्त मोठे मोठे तुकडे करून ठेवलेले आहेत ऑलरेडी. आणि त्याच्यानंतर धुवून वगैरे टाकायचे 2 ते 3 पाण्यातनं, तेही चांगले धुवून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर कढईमध्ये टाकलेले आहेत बोंबील आणि त्याच्यानंतर व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर आता मस्त असं
थोडंसं आता सुकी बोंबील आहे, सुकी मच्छी कोणतीही असली की त्याच्यामध्ये आंबटपणा पाहिजे असतो, त्याचा उग्रसपणा घालवण्यासाठी. त्याच्यामुळे ते कोकमाचे 2 ते 3 तुकडे जे साली असतात ना ते टाकलेलं आहे. तुम्ही ते चिंच, आंबा काहीही वापरू शकता, पण कोकमाची जी चव असते ना ती चव वेगळीच असते चिंच किंवा आंब्यापेक्षाही. आणि ताजा कैरी वगैरे असेल ना तर तो ठीक वाटतो. आणि इथे बघा व्यवस्थित पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आणि ते मी पुन्हा तुम्हाला दाखवते बटाटा व्यवस्थित शिजला गेला आहे की नाही, कारण का मी पूर्णपणे शिजवला नव्हता. इथे बघा मस्त असं शिजला गेलेला आहे. पाहिजे तर अजून तुम्ही थोडा वेळ ठेवू शकता. आणि इथे आता बटाटा व्यवस्थित शिजला गेलेला आहे, चांगला लगेच तुटला, त्याच्यामुळे मी आता जास्त वेळ ठेवणार नाही. आणि इथे मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरमागरम मस्त अशी सर्व करायची आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. वरतून गार्निशिंगसाठी पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि मस्त इथे आता रसरशीत अशी झणझणीतवाली बोंबील बटाट्याची भाजी तयार आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.